नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण भरती 2023 याची जाहिरात आपल्याला लगेचच पाहायला मिळणार आहे. त्या टोटल 1868 पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एम-आय-डी-सी भरती याची जाहिरात आलेलीच आहे. जिल्हा परिषद भरती याची सुद्धा जाहिरात आलेली आहे. जिथे-जिथे जागा आहे इलेक्ट्रिशियनच्या, वायरमनच्या तिथे-तिथे तुम्ही नक्कीच अप्लाय करायचा आणि महापारेषण भरतीसाठी तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो सी म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप जो आहे त्यावर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न हा मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा भाग आहे. त्यामधील तुम्हाला 1 ते 2 प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये नक्की पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी मी मोस्ट इम्पोर्टंट टॉपिक म्हणजे आजचं ते म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप तुमच्यासाठी नक्की घेऊन आलेलो आहो. तर बघा एक क्लास आणि फिनिश. एक क्लास आणि तुमचा आज फिनिश होणार आहे. म्हणजे आजचा क्लास जर तुम्ही केला तर तुमचा यामधूनच प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहे. टॉप 20 क्वेश्चन्स नाही मित्रांनो, त्यापेक्षा काही कमी क्वेश्चन्स आहे. परंतु मी क्वालिटीवाले क्वेश्चन्स आणले आहेत तुमच्यासाठी आणि कारण अब की बार ट्रान्सको टेक्निशियन पार. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी टॉप 20 क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे. आयटीआय आता तुमचे 1 ते 2 गुण नक्की करा. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडेल तर एक लाईक करायचा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करायचं. तर सुरू करूया आपण आजचा क्लास. आणि तुम्ही जर अजून आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन नसेल केलं तर ते टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करायचं. तिथे तुम्हाला नोटिफिकेशन, क्विज आणि बऱ्याचशा गोष्टी तिथे मिळत असतात. ओके, तर सुरू करूया. बघा त्या अगोदर बघा तुमच्यासाठी एक मोटिवेशनल कोट्स आणलेला आहे मी. मोटिवेशनल सुविचार आणलाय कारण तुमच्यामध्ये एक ऊर्जा तयार व्हावी, तुमच्यामध्ये एनर्जी यावी आणि तुम्ही सतत अभ्यासाला लागावं आणि सतत अभ्यास करत राहावं. म्हणून मी तुमच्यासाठी एक मोटिवेशनल थॉट्स असा घेऊन येतो जेणेकरून तुम्ही एनर्जेटिक राहाल. तर बघा, जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जडते तिचा तिरस्कार कधीच करू नका. बघा काय लाईन आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते. तर जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते म्हणजे तुम्ही जर ॲज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज झाले आणि झाल्याच्या नंतरची बाब आहे विद्यार्थी मित्रांनो, हे ती तुम्ही जर गव्हर्नमेंट एम्प्लॉय झाले आणि त्यानंतर मग काही जे व्यक्ती असतात अडोस पडोसवाले तुम्हाला माहीतच असतात, अगल-बगलवाले, ते जे विद्यार्थी असतात ना, ते तुमच्यावर जळत असतात. तर त्यांचा कधीच तुम्ही तिरस्कार करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजूनच तुमच्यावर जळत असते. तर महत्त्वाची बाब आहे आणि महत्त्वाचा थॉट आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो हा. आणि हा तुमच्यासाठी मी तुम्हाला एनर्जी देण्याकरिता आणलेला आहे. तर सुरू करूया आपण आजचा पहिला प्रश्न. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. आणि एक-एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एक-एक प्रश्न मी निवडून आणलेला आहे तुमच्यासाठी. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, हाऊ इज फ्रिक्वेन्सी रिलेटेड टू टाईम पिरियड? सिंपल आहे, सर्वांना माहिती असेल. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियडचं काय रिलेशन आहे? म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियडचं काय रिलेशन? तर फ्रिक्वेन्सी काय असते 1/t. म्हणजे फ्रिक्वेन्सी हा टाईमच्या विरुद्ध चालते. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर वाढली तर टाईम कमी होतो आणि टाईम वाढला तर फ्रिक्वेन्सी कमी होते. म्हणजे फ्रिक्वेन्सी हा टाईमच्या काय असते विद्यार्थी मित्रांनो? व्यस्तानुपाती असते. तो ऑप्शन ए बघा स्क्वेअर प्रोपोर्शनल, ऑप्शन बी बघा नॉट रिलेटेड, ऑप्शन सी बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल, ऑप्शन डी बघा इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तर फ्रिक्वेन्सी ही टाईमच्या कशी असते माझ्या विद्यार्थी मित्रांनो? इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ओके, महत्वाचा प्रश्न आहे आणि सर्वांना सिंपल प्रश्न आहे. एफ इज इक्वल टू 1/t हा फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवायचा. म्हणजे तुम्हाला टाइम पिरियड जर काढायला विचारला तर तुम्ही आरामशीर टाइम पिरियड काढू शकता. आणि फ्रिक्वेन्सी विचारली, टाइम दिला असता, तुम्ही फ्रिक्वेन्सी सुद्धा माहिती करू शकता. आपली फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्ज. आणि अमेरिकेची फ्रिक्वेन्सी किती आहे? USAची 60 हर्ट्ज. तर फ्रिक्वेन्सी काय किती असते? कारण फ्रिक्वेन्सी काय असते? एका एका सेकंदामध्ये किती सायकल कंप्लीट होतात? 50 सायकल कंप्लीट होतात. म्हणून त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हटल्या जाते आणि ती फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्ज आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महत्वाचा प्रश्न आहे आणि बघा यामध्ये असं लिहिलेलं आहे की राईज टाइम टी ऑफ ए सिग्नल अप्लाइड टू CRO अँड बँडविड्थ बी ऑफ द CRO आर रिलेटेड. म्हणजे दोन गोष्टी असते, एक टाइम असतो आणि दुसरी CRO मध्ये टाइम असते आणि दुसरी काय असते? बँडविड्थ. म्हणजे ती बी म्हणजे बँडविड्थ. तर यांचं रिलेशन काय असते? CRO मध्ये राईज टाइम आणि
राईज टाईम आणि बँडविड्थ यांचं रिलेशन काय असते? ऑप्शन ए बघा टी इंटू बी इज इक्वल टू 1. ऑप्शन बी बघा टी इंटू बी इज इक्वल टू 0.35. ऑप्शन सी बघा टी डिवायडेड बाय बी इज इक्वल टू 0.55. ऑप्शन डी बघा टी डिवायडेड बाय इज इक्वल टू 0.32. तर कधी पण लक्षात ठेवायचं माझ्या विद्यार्थी मित्रांनो, राईज टाईम आणि तुम्हाला बँडविड्थ याविषयी जर विचारलं, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, स्टार मार्क करून ठेवा. राईज टाईम म्हणजे टी, राईज टाईम म्हणजे टी आर. हा जर तुम्हाला कधी विचारलं टी आर इंटू बँडविड्थ इज इक्वल टू 0.35 हा काय असतो? फॉर्म्युला असतो. तर कधी पण लक्षात ठेवायचं, राईज टाइम गुणिला बँडविड्थ इज इक्वल टू 0.35. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए सीआरओ कॅन बी यूज टू मेजर. सिंपल प्रश्न आहे आणि याचा आन्सर सर्वांना माहीतच असेल. सीआरओ काय मेजर करतो? ए सीआरओचं फुल फॉर्म सर्वांना माहीतच असेल, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. आणि हा प्रश्न सुद्धा तुमच्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. तर सीआरओ कॅन बी यूज टू मेजर. ऑप्शन ए एसी व्होल्टेज, ऑप्शन बी डीसी व्होल्टेज, ऑप्शन सी फ्रिक्वेन्सी, ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबो. तर सीआरओ काय काय मेजर करू शकते? तर बघा एसी व्होल्टेज, डीसी व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. तर सीआरओ काय काय मेजर करू शकते? एसी व्होल्टेज, डीसी व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी. सो डी विल बी युअर राईट आन्सर. मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, स्टार मार्क करून ठेवाय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. होरिझोंटल डिफ्लेक्शन प्लेट ऑफ सीआरओ आर प्लेस जनरली. या प्रश्नामध्ये काय विचारले आहे ते मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो, की सीआरओ मध्ये होरिझोंटल डिफ्लेक्शन प्लेट्स असतात आणि वर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट सुद्धा असतात. सीआरओची डायग्राम जर तुम्ही पाहिली असेल तर, कारण सीआरओ मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यामधून तुमच्या एक्झाम मध्ये नक्कीच प्रश्न पाहायला मिळणार आहे. तर होरिझोंटल डिफ्लेक्टिंग प्लेट, त्यानंतर वर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेट, त्यानंतर कॅथोड रे ग्रीड, त्यानंतर कॅथोड रे ग्रीड असते, त्यामध्ये ॲक्सेलरेशन कॅथोड, ॲक्सेलरेशन डी ॲनोड, हे सगळे त्यामध्ये पार्ट्स असतात. तर होरिझोंटल डिफ्लेक्टिंग प्लेट हे नेहमी कसे बसवली असतात, डायग्राम जर माहीत असेल तर तुम्ही इझिली त्याचा आन्सर देऊन द्याल माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर होरिझोंटल डिफ्लेक्टिंग प्लेट्स सीआरओची कसे बसवली असतात? ऑप्शन ए हॉरिझॉन्टली. ऑप्शन हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे डिफ्लेक्टिंग प्लेट. ओके, तर आडवे बसवले असतात, व्हर्टिकल म्हणजे उभे, किंवा डायगोनल म्हणजे हे असं डायगोनल म्हणजे ते 45 डिग्रीवर बसवले असते, डायगोनल किंवा ए ऑर बी. तर कधी पण लक्षात ठेवायचं की होरिझोंटल डिफ्लेक्टिंग प्लेट्स हे सीआरओचे नेहमी कसे बसवले असतात? वर्टिकल बसवले असतात. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा क्वेश्चन आहे, स्टार मार्क करून ठेवायचा. तर होरिझोंटल डिफ्लेक्टिंग प्लेट ऑफ सीआरओ आर प्लेस जनरली, म्हणजे होरिझोंटल जे डिफ्लेक्टिंग प्लेट्स असतात सीआरओच्या, त्या इलेक्ट्रॉन्स जेव्हा एमिशन होतात, ते इलेक्ट्रॉन्स ॲक्वा डॅगवर, म्हणजे शेवटी जे स्क्रीन असते, फॉस्फर ब्रॉन्झची स्क्रीन असते. महत्वाचं जे सांगत होते ते पण विचारलेलं प्रश्न आहे, ते पण सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे. तर ते कसे असतात? हॉरिझॉन्टल डिफ्लेक्टिंग प्लेट ह्या वर्टिकल असतात आणि वर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेट हा कशा असतात? जनरली हॉरिझॉन्टल असतात. यामध्ये दोन प्रश्न तुमचे क्लिअर होऊन जाते. हॉरिझॉन्टल डिफ्लेक्टिंग प्लेट विचारलं त्या काय असते? वर्टिकल असते. आणि इथे वर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेट जर विचारलं तर ते काय राहणार आहे? हॉरिझॉन्टल राहणार आहे. तर दोन प्रश्न यामध्ये क्लिअर केले मी. हॉरिझॉन्टल डिफ्लेक्टिंग प्लेटचा जर प्रश्न आला तर त्या नेहमी कशा असतात? वर्टिकल असतात. आणि वर्टिकल डिफ्लेक्टिंग प्लेटचा प्रश्न आला तर त्या कसा असतात? हॉरिझॉन्टल असतात. सो ऑप्शन या या प्रश्नाचा आन्सर काय काय विचारलं? हॉरिझॉन्टल विचारलाय, म्हणून वर्टिकल विल बी युअर राईट आन्सर. ओके. आणि जी सीआरओची जी स्क्रीन असते, अशी स्क्रीन असते, सर्वांना माहित आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, अशी स्क्रीन असते सीआरओची. ही जी सीआरओची जी स्क्रीन असते, ही कशापासून बनवली असते? तर फॉस्फर ब्रॉन्झ पासून बनवली असते. कशापासून? फॉस्फर ब्रॉन्झ. आणि त्याला काय म्हटलं जाते? ॲक्वा डॅग म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? जे स्क्रीनच्या वरतं जे असते त्याला काय म्हटलं जाते? ॲक्वा डॅग म्हटलं जाते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अँड ऑसिलोस्कोप इज बेसिकली डिझाईन टू कन्वर्ट. सिंपल प्रश्न आहे आणि याचा आन्सर सर्वांना माहितही असेल. अँड ऑसिलोस्कोप इज बेसिकली डिझाईन टू कन्वर्ट, म्हणजे विचारलेला या प्रश्नामध्ये बघा, ऑसिलोस्कोप जो असतो हा काय करतो? बेसिकली तो काय कन्वर्ट करतो? डिझाईन जो ऑसिलोस्कोप बेसिकली डिझाईन केलेला जातो, ऑसिलोस्कोप म्हणजे ऑसिलेटर, म्हणजे ऑसिलेटर सॉरी, सिलिकॉन कंट्रोल, सॉरी ऑसिलोस्कोप आपण काय ऑसिलोस्कोप नाही, सॉरी मी एस-सी-आर सांगत होतो तुम्हाला. ओके, तर ऑसिलोस्कोप म्हणजेच आपण काय पाहतो? सीआरओ, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. हा जो कॅथोड रे ऑसिलोस्कोप असतो, तर हा डिझाईन करत असताना बेसिकली काय कन्वर्ट केलं जातं यामध्ये? तर ऑप्शन ए बघा, व्हिज्युअल सिग्नल टू इलेक्ट्रिकल सिग्नल. ऑप्शन बी बघा, साऊंड सिग्नल टू इलेक्ट्रिकल सिग्नल. ऑप्शन सी बघा, इलेक्ट्रिकल सिग्नल टू व्हिज्युअल सिग्नल. ऑप्शन डी बघा, साऊंड सिग्नल टू व्हिज्युअल सिग्नल. तर ऑसिलोस्कोप इज जनरली
बेसिकली डिझाइन टू कन्व्हर्ट म्हणजे ऑसिलोस्कोप डिझाइन केला जातो काय कन्व्हर्ट करण्यासाठी. तर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्याला इलेक्ट्रिकलचा सप्लाय देता आणि इलेक्ट्रिकलचा सप्लाय दिल्याच्या नंतर तुम्हाला जी वेव्हफॉर्म मिळते ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असते. म्हणजे व्हिज्युअली दिसत असते. म्हणजे तुम्ही इनपुट इलेक्ट्रिकल देता आणि आउटपुटमध्ये तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर काय दिसते, अशी स्क्रीन असते आणि इथे तुम्हाला वेव्हफॉर्म दिसत असते. ही झाली सायनोसॉइडल वेव्हफॉर्म, फॉर एक्झाम्पल ही झाली स्क्वेअर वेव्हफॉर्म, ही झाली ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म. अशा प्रकारे तुम्हाला काय दिसत असते, वेव्हफॉर्म दिसत असते. तर व्हिज्युअल दिसत असते, मग तुम्ही काय देता, इनपुट इलेक्ट्रिकल सिग्नल देता. मग ऑसिलोस्कोप बेसिकली काय डिझाइन केलं जाते, काय कन्व्हर्ट करण्यासाठी, इलेक्ट्रिकल सिग्नल ते व्हिज्युअल सिग्नल कन्व्हर्ट करण्यासाठी केलं जाते. आय होप हा प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, ए सीआरओ कॅन नॉट बी यूज फॉर डायरेक्ट मेजरमेंट ऑफ. प्रश्न बघा, मराठीमध्ये समजून सांगतो. सीआरओ मेजर तर करते, पण यापैकी काय मेजर करत नाही, डायरेक्ट मेजर करत नाही. खालीलपैकी चारपैकी एक डायरेक्ट मेजर करत नाही. सीआरओ कॅन नॉट बी यूज फॉर डायरेक्ट मेजरमेंट ऑफ. म्हणजे बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सीआरओ कॅन नॉट बी यूज, कॅन नॉट बी म्हणजे यापैकी खालीलपैकी काय एक मेजर करू शकत नाही. ऑप्शन ए बघा व्होल्टेज, ऑप्शन बी बघा करंट, ऑप्शन सी बघा फ्रिक्वेन्सी, ऑप्शन डी बघा पॉवर. तर बघा सीआरओ काय काय मेजर करते बघा, व्होल्टेज मेजर करते, करंट मेजर करते आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा मेजर करते. पण डायरेक्ट मेजर करत नाही, काय पॉवर डायरेक्ट मेजर करत नाही. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. सीआरओ कॅन नॉट बी यूज, सीआरओ कॅन नॉट बी यूज डायरेक्ट मेजर म्हणजे काय काय डायरेक्ट मेजर करत नाही, तर पॉवर डायरेक्ट मेजर करत नाही. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए सीआरओ इंडिकेट्स म्हणजे जो सीआरओ असतो तो काय इंडिकेट करतो, कॅथोड रे ऑसिलोस्कोप काय इंडिकेट करतो. ऑप्शन ए बघा पीक टू पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, ऑप्शन बी बघा आरएमएस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, ऑप्शन सी बघा ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, ऑप्शन डी बघा डीसी व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. तर सीआरओ काय इंडिकेट करतो, सीआरओ मध्ये बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथे समजून सांगतोय आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही नक्कीच समजाल. तर सीआरओ काय इंडिकेट करते, तर सीआरओची तुम्हाला डायग्राम माहीतच असेल. त्यामध्ये एक तुम्हाला मॉनिटर दिसतो, त्या मॉनिटरवर अशा लाईन्स असतात आणि या लाईन्सवर उभ्या आणि व्हर्टिकल लाईन्स, सॉरी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा लाईन्स असतात आणि यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळते, अशी वेव्हफॉर्म पाहायला मिळतात. ओके, आय होप तुम्हाला हे नक्की समजत असेल. तर यामध्ये बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर अशी जी वेव्हफॉर्म असते, येलो कलरची वेव्हफॉर्म दिसत आहे तुम्हाला? ओके. सर्वांना येलो कलरची वेव्हफॉर्म दिसत असेल. तर ही वेव्हफॉर्म मी सायनोसॉइडल वेव्हफॉर्म बनवलेली आहे. मग ह्या सायनोसॉइडल वेव्हफॉर्ममध्ये इथून स्टार्ट करू आपण 0 पासून, तर इथे पीक व्हॅल्यू मिळते आपल्याला. ओके. 90 वर पीक व्हॅल्यू मिळते. इथे 180, इथे 270 आणि इथे 360. हे सर्वांना माहीतच आहे. ओके. चला आपण समोर जाऊया. तर 0 पासून स्टार्ट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला पीक व्हॅल्यू मिळते. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये तुम्हाला इथे पीक व्हॅल्यू मिळून राहिली. ओके. त्यानंतर बघा निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये तुम्हाला इथे पीक व्हॅल्यू मिळते. म्हणजे सीआरओ जेव्हा सीआरओ तुम्हाला काय माहिती दिली, इथे या पीक व्हॅल्यूची माहिती देईल आणि या पीक व्हॅल्यूची माहिती देईल. म्हणजे सीआरओ काय इंडिकेट करेल, यावरून तुम्हाला आय होप हा क्वेश्चन नक्की समजला असेल. तर सीआरओ काय इंडिकेट करेल, पीक टू पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. तर सीआरओ कधी पण इंडिकेट करते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, पीक टू पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा, सीआरओ कॅन डिस्प्ले, सिंपल प्रश्न आहे, याचं सर्वांना आन्सर माहिती असेल. सीआरओ कॅन डिस्प्ले, ऑप्शन ए बघा एसी सिग्नल, ऑप्शन बी बघा डीसी सिग्नल, ऑप्शन सी बघा टाइम इनव्हॅरियंट, ऑप्शन डी बघा बोथ एसी अँड डीसी सिग्नल. तर सीआरओ काय डिस्प्ले करतो, आता सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. एसी सिग्नल सुद्धा तुम्हाला त्यावर डिस्प्ले होऊ शकतो आणि डीसी सिग्नल सुद्धा डिस्प्ले होऊ शकतो. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. बोथ एसी अँड डीसी सिग्नल सीआरओ डिस्प्ले करू शकते. आय होप माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा क्वेश्चन नक्की समजले असाल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इन ए सीआरओ व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट नॉट द इलेक्ट्रॉन गन. म्हणजे खालीलपैकी कोणता भाग इलेक्ट्रॉन गनचा नाही. इलेक्ट्रॉन गन मधून सुरुवातीला इलेक्ट्रॉन एमिशन होतं, तर इलेक्ट्रॉन गन मधूनच होत असाल. तुम्हाला जर डायग्राम माहित असेल, नाहीतर मी याची एक डायग्राम काढून मी तुम्हाला आपल्या एक शॉर्ट्स बनवून तुम्हाला युट्यूब चॅनलवरती नक्की टाकून देईल. तुम्ही प्रत्येकाने त्याची डायग्राम नक्कीच पाहायची. ओके. तर सीआरओ व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द इलेक्ट्रॉन गन. म्हणजे खालीलपैकी कोणता भाग, सीआरओच्या खालीलपैकी कोणता भाग इलेक्ट्रॉन गनचा नाही आहे. ऑप्शन ए बघा कॅथोड, ऑप्शन बी बघा ग्रीड, ऑप्शन सी बघा ऑप्शन ए कॅथोड,
ऑप्शन बी बघा ग्रीड, ऑप्शन सी बघा ॲक्सेलरेटिंग ॲनोड, ऑप्शन डी XY प्लेट्स. तर बघा तुम्ही जर डायग्राम जर माहीत असेल तुम्हाला तर सीआरओमध्ये खालीलपैकी इलेक्ट्रॉन गनचा कोणता भाग नसतो? तर कॅथोड हा सुद्धा इलेक्ट्रॉन गनचा भाग आहे, ग्रीड सुद्धा आहे, ॲक्सेलरेटिंग ॲनोड सुद्धा आहे, पण XY प्लेट हा इलेक्ट्रॉन गनचा भाग नसतो. तर ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. XY प्लेट म्हणजे होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल प्लेट, XY प्लेट याच्या या XY जे असतात ना प्लेट्स म्हणजे होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल प्लेट यांच्यामध्येच इलेक्ट्रॉन गन लागलेला नसतो. तर इलेक्ट्रॉन गनचा हा पार्ट नाही आहे. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा कलर चेंज करून टाकतो, 1 मिनिट रेड घेतो. ओके चला. द इनपुट इम्पिडन्स ऑफ सीआरओ इज अबाउट. सिंपल प्रश्न आहे आणि याचा आन्सर सर्वांना माहीत असेल की इनपुट इम्पिडन्स म्हणजे सीआरओचा जो इनपुट इम्पिडन्स असतो तो नियर अबाउट किती असते. ऑप्शन ए बघा 0 ओम, ऑप्शन बी बघा 10 ओम, ऑप्शन सी बघा 100 ओम, ऑप्शन डी बघा 1 मेगा ओम. तर द इनपुट इम्पिडन्स जर तुम्हाला सीआरओचा विचारलं कधी पण तर तो लिहायचं तुम्ही जवळपास विचारला आहे तर 1 मेगा ओम. किती किती लिहायचं 1 मेगा ओम. परंतु सीआरओचा इनपुट इम्पिडन्स कधी पण किती असतो माझ्या विद्यार्थी मित्रांनो 10 मेगा ओमच्या जास्त असतो. 10 मेगा ओमच्या जास्त असतो. म्हणजे ऑप्शनमध्ये जर तुम्हाला 10 मेगा ओम दिलं असेल तर तुम्ही काय आन्सर द्याल 10 मेगा ओम आन्सर द्याल. पण इथे अबाउट विचारलाय म्हणजे जवळपास किती असतो नेहमी ऑप्शनमध्ये जर 1 मेगा ओम असेल तर ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ओके. तर इनपुट इम्पिडन्स ऑफ सीआरओ म्हणजे इनपुट इम्पिडन्स सीआरओचं किती असते 1 मेगा ओम असते. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अँड ॲक्वाडॅग आत्ताच सांगितलं मी फॉस्फर ब्रॉन्झची जी स्क्रीन असते त्याच्यावरचं जे हे कव्हर असते त्याला ॲक्वाडॅग म्हटलं जाते. तो तो ॲक्वाडॅग काय कलेक्ट करतो? तो ॲक्वाडॅग जो असतो तो तुम्हाला ज्या लाईन्स वगैरे दिसतात ना विद्यार्थी मित्रांनो, त्या लाईन्स कशापासून बनल्या त्याला म्हटलं जाते ॲक्वाडॅग. व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन त्याला काय म्हणजे कव्हर असते. असं 1 मिनिट मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो बघा. हे अशा ज्या लाईन्स असतात ना व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल तर याला काय म्हटलं जाते ॲक्वाडॅग. काय म्हटलं जाते ॲक्वाडॅग म्हटलं जाते. तर हा सीआरओ मध्ये यूज केला जातो काय कलेक्ट करण्यासाठी म्हणजे काय गोळा करण्यासाठी. ऑप्शन ए बघा प्रायमरी इलेक्ट्रॉन, ऑप्शन बी बघा सेकंडरी इमिशन इलेक्ट्रॉन, ऑप्शन सी बघा बोथ, ऑप्शन डी बघा नन ऑफ दीज. तर लक्षात ठेवायचं ॲक्वाडॅग जो असतो तो सीआरओ मध्ये यूज केला जातो काय कलेक्ट करण्यासाठी. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. सेकंडरी इमिशन इलेक्ट्रॉन जे इलेक्ट्रॉन्स एमिट होतात ना सेकंडरी वाले ते कलेक्ट करायचं काम कोण करते ॲक्वाडॅग करते. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द हार्ट म्हणजे हृदय. द हार्ट ऑफ अन ऑसिलोस्कोप म्हणजे सीआरओचं हृदय कोणाला म्हटलं जाते. प्रश्न सिंपल आहे बघा. द हार्ट ऑफ अन ऑसिलोस्कोप इज. ऑसिलोस्कोपचं हार्ट कोणाला म्हटलं जाते. ऑप्शन ए बघा पॉवर सप्लायला, ऑप्शन बी बघा सीआरटीला, ऑप्शन सी बघा व्हर्टिकल ॲम्प्लिफायरला, ऑप्शन डी बघा हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला. तर हार्ट ऑफ अन ऑसिलोस्कोपचा हार्ट म्हणजे जे हृदय कोणाला म्हटलं जाते तर सीआरटीला. तर मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल सर हे सीआरटी काय आहे, सीआरटी काय आहे. पण लक्षात ठेवायचा आन्सर कधी पण काय असणार सीआरटी असणार. हार्ट ऑफ अन ऑसिलोस्कोप झाला तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्येच लिहून देणार तिथे सीआरटी. मग सीआरटीचं फुल फॉर्म काय आहे कॅथोड रे ट्यूब. कॅथोड रे ट्यूब. तर सीआरटीचं फुल फॉर्म सुद्धा मी तुम्हाला सांगितलं हे सुद्धा एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकते. द हार्ट ऑफ अन ऑसिलोस्कोप इज सीआरटी म्हणजे कॅथोड रे ट्यूब असणार आहे. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. मी तुम्हाला इथे सीआरटी लिहून देतो बघा विद्यार्थी मित्रांनो. कॅथोड रे ट्यूब. ओके. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि हा आय थिंक हा शेवटला प्रश्न आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहे कारण भरपूरदा हा क्वेश्चन कितीतरीदा एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि सर्वांनी याला स्टार मार्क करून ठेवा, डबल स्टार मार्क करून ठेवा, डबल स्टार मार्क करा. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. कलर चेंज करतो विद्यार्थी मित्रांनो बघा.
काय म्हणतात लिसाजस पॅटर्न आर यूज टू सीआरओ डिटरमाइन. सिंपल प्रश्न आहे की जो लिसाजस पॅटर्न बनतो सीआरओ मध्ये तो काय डिटरमाइन करतो. ऑप्शन ए बघा, अँप्लिट्यूड ऑफ अप्लाइड सिग्नल, म्हणजे जे सिग्नलवर आपण अप्लाय करतो ते अँप्लिट्यूड म्हणजे करंट किंवा व्होल्टेज. ऑप्शन बी बघा, करंट इन ए सर्किट. ऑप्शन सी बघा, डिस्टॉर्शन म्हणजे जे कंपन तयार होते ते सिस्टम मधलं. ऑप्शन डी बघा, फेज शिफ्ट आणि फ्रिक्वेन्सी. तर प्रश्नामध्ये विचारलेला जो लिसाजस पॅटर्न असतो सीआरओचा तो काय डिटरमाइन करतो, लिसाजस पॅटर्न काय डिटरमाइन करतो. ऑप्शन ए, बी, सी आणि डी. तर फेज शिफ्ट आणि फ्रिक्वेन्सी डिटरमाइन करतो. महत्वाचा प्रश्न आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, डबल स्टार मार्क करा, नोट डाऊन करा, हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे. आणि एक तो प्रश्न, बँडविड्थ इंटू राईज टाइम इज इक्वल टू 0.35, हे प्रश्न एक्झाम मध्ये नेहमी विचारल्या जाते. तर लिसाजस पॅटर्न नेहमी काय डिटरमाइन करते. ऑप्शन डी, फेज शिफ्ट अँड फ्रिक्वेन्सी. सो डी विल बी युअर राईट आन्सर. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन तुम्हाला नक्की आवडलं असेल. त्यामध्ये मी मोस्ट ऑफ द क्वेश्चन, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते तुमचे कव्हर केलेले आहे. थोडा वेळ लागला कारण क्वेश्चन तयार करायला वेळ लागला विद्यार्थी मित्रांनो. मी सिलेक्टेड क्वेश्चन तुमच्यासाठी आणि क्वालिटीवाले क्वेश्चन घेतलेले आहे. तर आय होप हा सेशन तुम्हाला नक्की आवडले असेल आणि प्रश्न आणि उत्तर सुद्धा तुम्हाला नक्की समजले असेल. जर काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, मी तुमचा नक्की त्यामध्ये रिप्लाय देईल. ओके, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन सेशन घेऊन, एक नवीन चॅप्टर घेऊन आणि तुमच्यासाठी नवीन नोटिफिकेशन घेऊन मी नक्की येत असतो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन नोटिफिकेशन आणि अपडेट घेऊन. तोपर्यंत बाय. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत बाय.